तुम्ही आपल्या मुलाला स्वतःची किडनी दिली, त्याला दुसरा जन्म दिला. आता लवकरच आपले सुखाचे दिवस येणार आहे. हो, काय चिंता करता, बरं वाटत तुम्हाला? स्वतःला का कमी ऑपरेशनसाठी 3-4 लाख रुपये जमा करून दिले. एवढे पैसे ते देशमुख साहेब आणि महाजन साहेबांकडून मी आर्थिक मदत घेतली होती. त्यांनीच केली मदत केली. मला असं माहीत पडलं की तू एका गरजवंताला आपली किडनी विकली आणि त्या पैशाने तू विजूच्या चेहऱ्याचं ऑपरेशन केलं. खरंय, खरंय, हो खरं. आपली खरी संपत्ती तर आपली लेकरं आहे ना. आपल्या लेकरावर त्यांचं जीवन बोलायचं. आता तो वरचा माय बाप बोलावा काय असं बोलू नका. आता सगळं काही ठीक आहे. असं का बोलताय? बघा ना बाबा, तुमच्या आशीर्वादाने माझा चेहरा पण हळूहळू बरा होत आहे. बघा बघा बघा, ऑपरेशनने चेहरा बरा झाला की नाही? आहे की नाही? सगळं काही ठीक होईल. बाबा आता अजिबातच काळजी करायची नाही. दादा देखील दवाखान्यातून बरा होऊन आज घरी येत आहे. सगळेजण आणत आहेत दादाला. सगळं काही ठीक होईल. आता चिंता नाही, आता चिंता नाही. सगळे जण सुखानं राहा बाबा. बाबा उठा उठा उठा, मी आठवण आणली. तू घाई करता बिचारा. बरी आई चला त्वरा का, चला बाबाला पटकन दवाखान्यात घेऊ. बाबा उठा ना. आपले आई बाबा, आपले आई बाबा आपल्याला सोडून देवा घरी गेले. आपल्याला सोडून
उठा ना उठा ना. मी ऑटो आणली ना बाबा. आपल्याला दवाखान्यात जायचं आहे. बाबा असं काय करताय? असं नाही करायचं. हे नाही, हे बरं नव्हे. ऑटो आणले दवाखान्यात. मजा करता कशीच नाही करता म्हणताना. आई माझ्याकडे बघ ना, माझ्याशी काहीतरी बोल ना. आई उठ ना, उठ ना, उठ. आई आई उठ ना, आई उठ ना, आई उठ ना. मला सोडून नका जाऊ ना बाबा. तुम्हा विना पोरकं होणार आहे बाबा. आम्ही पोरकं होणार. तुम्ही केलेल्या उपकाराची परतफेड करण्याआधीच आम्हाला सोडून गेला. तुमच्या लेकरांना एवढी मोठी शिक्षा नका देऊ आई बाबा. एवढी मोठी शिक्षा नका देऊ. दादा मला माफ कर बाबा, मला माफ कर. दादा तू तऱ्यांना माफी मागण्याची हिंमत केलीस रे, पण कदाचित यांच्यात तुला माफ करण्याची हिंमत नसावी म्हणून आपले आई बाबा आपल्याला सोडून देवाघरी गेले. आई अरे खरं तर आम्हाला सुद्धा माफी हवी होती रे, पण आमच्यासारख्या पापी माणसाला या जगामध्ये माफी नाही. हे सत्य आहे रे, हे सत्य आहे. महाजन साहेब, तुम्ही तर माफी मागून मोकळे झाला. खऱ्या अर्थानं यांचा गुन्हेगार मी आहे. आम्हाला सुद्धा आईबाबाची माफी मागायची होती. माफी मागण्याच्या आधीच आईबाबा देवाघरी निघून गेले. मी आईबाबाचं खूप वाईट वाटतं. आई बाबा तुम्ही जा ना, शक्य झाल्यास आम्हाला सुद्धा माफ करा. माफ. माय बाप तुमचा वरदस्त सदा आम्हाला करावा असू द्या. मुलांसाठी मायबाप हेच त्यांचं दैवत असतं. मायबापाविना आमचं सुखदायक विश्व दुःखदायक विराट आहे. देवाचं दैवत्व कुणा दगडात नाही, देवाचं दर्शन कुणा धामात नाही, आणि देवाचं पावित्र्य कुणा साधत नाही. तर देवाचं खरं रूप आपल्या मायबापात आहे. त्यांची आपल्यावर असलेली दया हीच पूजा आहे. त्यांची माया हाच प्रसाद आहे, आणि त्याची छाया हेच आपलं मंदिर